दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी संतापाची लाट. पुणे पोलीस आज पुन्हा नोंदवणार भिसे कुटुंबाचा जबाब, तर रुग्णालयातील सीसीटीव्हीची देखील करणार पडताळणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. भिसे कुटुंबाची घेणार भेट. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी. मराठीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंची चर्चा. एकनाथ शिंदेंची परवानगी घेऊनच भेट घेतली. मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. राधानगरीत घेणार जाहीर सभा, तर शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्गावरच्या शेतकऱ्यांचा विरोध. वक्फची राज्यातली 60% जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात. अनेक जागांसाठी वाद सुरू असल्याचा अहवाल समोर, तर वक्फची सर्वाधिक मालमत्ता छत्रपती संभाजीनगरात. मुस्लिम संघटनांचा वक्फ विधेयकाला विरोध कायम. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राष्ट्रपतींना घालणार साकडं. तातडीच्या भेटीची केली विनंती. राज्याच्या अनेक भागात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा. शेतकऱ्यांची चिंता वाढली. राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये 25 वर्षात 21,000 शेतकऱ्यांची आत्महत्या. अवकाळी पाऊस आणि नापिकीला कंटाळून संपवलं जीवन. राज्य सरकारच्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर. पंतप्रधान मोदी श्रीलंका दौऱ्यावर. 3 दिवसांच्या दौऱ्यात संरक्षण करार आणि व्यापारावर चर्चा होणार. आता पुढची बातमी एक मोठी बातमी आहे. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला पुन्हा एकदा प्रदूषणाचा विळखा पडलाय. या नदीवरती पुन्हा एकदा केमिकल मिश्रित फेसाचे डोंगर तयार झालेत. रसायन मिश्रित पाण्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. दरम्यान नदीकाठच्या कंपन्यांमधनं वारंवार नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जात असल्यामुळे नदी प्रदूषित झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. दरम्यान संबंधित कंपन्यांवरती कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित होतोय. इंद्रायणी नदीला पुन्हा एकदा हे फेसाळलेलं पाणी दिसतंय. याचं कारण म्हणजे केमिकल मिश्रित पाणी नदीमध्ये मिसळलं जात असल्यामुळे हे प्रदूषण इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळे संबंधित कारखान्यांवरती कधी कारवाई होणार असाच प्रश्न विचारला जातोय. तर लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदीच्या पाण्याला तीर्थाचं महत्व आहे, पण प्रदूषणामुळे इंद्रायणीची अक्षरशः गटार झालंय. या इंद्रायणीची ही अवस्था कुणी आणि का केली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. हे दृश्य पाहिल्यानंतर ही बर्फाची चादर आहे की कापूस असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. पण गोंधळून जाऊ नका. हा ना बर्फ आहे ना कापूस, तर ही आहे इंद्रायणी नदी. या नदीला प्रदूषणाचा विषारी फेस आलाय. हे ऐकून धक्का बसला ना? पण हे इंद्रायणी नदीला लागलेल्या प्रदूषणाचं जळजळीत वास्तव आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे नदीच्या पाण्याला फेस आलाय. लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी अक्षरशः गटर झाली आहे. आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणीचं पाणी काळकुट्ट झालंय. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचं आश्वासन दिलं होतं. इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललं आहे. आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे. जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं. ते सगळं कॅच करून, ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे. त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. फडणवीसांच्या या आश्वासनाला 4 महिने झालेत, पण अद्याप इंद्रायणीच्या स्वच्छतेला मुहूर्त काही लागला नाहीये. वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही.
लाखो प्रमाणात वारकरी आमचा इंद्रायणी नदी येथे एक तीर्थ म्हणून इंद्रायणी नदीचं घेण्यासाठी येतोय, पण त्याला कुठल्याही प्रकारचा बदल इंद्रायणी झालेला दिसत नाही. किती दिवस फक्त उडवडीची उत्तर प्रशासनाकडून भेटेल. प्रदूषण नियंत्रण मंडळ कुठेतरी डोळे झाकपणे खोट्या नाट्या काहीतरी कारणं सांगून या गोष्टीला बगल देत आहे का? या गोष्टीला कुठेतरी शासनाच्या धोरणापासून लांब नेते का हा प्रश्न पडतोय. पश्चिम घाटात उगम पावणारी इंद्रायणी 92 किलोमीटरचा प्रवास करत तीर्थक्षेत्र देहू आळंदीमध्ये पोहोचते. पण या प्रदूषणामुळे नदीच्या तीरावरील लाखो नागरिक आणि शेतीला याचा धोका निर्माण झालाय. तर पर्यावरण विभागाने या प्रदूषणाविषयी हा अजब दावा केलाय. नदीचं स्वतःचं पाणी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नसतं आणि या डिटर्जंटच्या पाण्यामुळे जेव्हा ते पाणी बंधाऱ्यामध्ये अडवलं जातं आणि जेव्हा जास्त पाणी येतं त्यावेळी ते बंधाऱ्यातून ओव्हरफ्लो होतं आणि ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पाणी खाली आदळल्यामुळे आपटल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात फोम तयार होतो आणि सदरचा फोम जो आहे तो टॉक्सिक नाही आहे. तुकाराम तुकाराम नामघोष होईल. धन्य इंद्रायणी देहू गावची पुण्याई, असं वारकरी संप्रदायात इंद्रायणी नदीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे इंद्रायणी कधी प्रदूषणमुक्त होणार हाच खरा प्रश्न आहे. सूरज पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी. तर या संदर्भात आपण बोलूयात. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत. गोविंद, ही खूप विदारक परिस्थिती आहे इंद्रायणी नदीची, मात्र यावरती ही बातमी दाखवल्यानंतर काय हालचाली झाल्यात का? श्वेता, खरं तर न्यूज 18 लोकमत म्हणून आपण या सगळ्या प्रदूषणाचा, इंद्रायणीच्या प्रदूषणाचा सातत्याने पाठपुरावा करतो आणि दर आठवड्याला हेच चित्र असते. खरं तर अशा पद्धतीचं केमिकल मिश्रित पाणी या नदी पात्रामध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे असा फेस होतो. मात्र प्रशासनाने अजब दावा केलाय की पाण्यामध्ये जे डिटर्जंट असते आणि त्याचा हा सगळा फेस आहे. या सगळ्या प्रदूषणाला खरं तर आळंदीकर जे आहेत ते अतिशय हतबलतेने पाहतात आणि त्यांचा संताप अनावर झाला. माझ्यासोबत काही आळंदीकर आहेत. मुख्यमंत्री प्रत्येक वेळेस येतात किंवा या विभागाचे विभागीय आयुक्त देखील येतात, त्यांच्याकडनं आश्वासन दिली जाते, पाहणी केली जाते, पुढे काही होत नाही. काय संताप आहे? नाही, या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगातून एक मोठा प्रकल्प या ठिकाणी नदीचं पुनर्जीवन आणि संवर्धनाकरता होतोय. केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ साहेबांनी 5 मार्चला केंद्रीय जलशक्ती मंत्री निवेदन दिलेत, खरं तर आश्वासनं दिले जातात, पण पुढे काही होत नाही. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवतांचे नाव सिद्धेश्वर 84 सिद्धांचा सिद्ध सुख सोहळा काय वर्णू. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये विचार करायला गेलो तर दोन प्रकारचं प्रदूषण आपल्याला पाहायला मिळतं. एक बौद्धिक प्रदूषण आणि दुसरं भौतिक प्रदूषण. बौद्धिक प्रदूषणाच्या संबंधातून या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये ज्ञानोबाराय बसलेले आहेत, जगद्गुरु तुकोबाराय इंद्रायणीच्या तीरावर बसलेले आहेत. त्यांचं वाङ्मय आपल्याला बौद्धिक साफसफाई करण्याच्या संबंधातून करत आहे. पण खरं तर पाहिलं वर्तमानामध्ये तर हे व्यावहारिक भौतिक प्रदूषण हे अत्यंत दुःख आणि वेदना देणारं या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. वारकरी इथे येतात, ज्ञानोबारायांचं दर्शन घेण्यासाठी आचमन करतात. तीर्थ हे पवित्र देहाला करत असतं, पण त्या संबंधातून इथं हे तीर्थ हा प्रदूषणाचा डोंगर जर पाहिला तर ते घ्यावं का न घ्यावं आणि आपल्या देहाला पवित्र करावं का न करावं, अशा पद्धतीची एक वारकऱ्यांच्या अंतःकरणातली तीव्रतम वेदना आहे, दुःख आहे. किलोमीटरचा सगळा प्रवास आहे या इंद्रायणीचा आणि पूर्ण प्रवासादरम्यान इंद्रायणीची अशीच गटारगंगा झालीये. काय आव्हान कराल? खरं तर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ बोर्डाने सांगितले की हे पाणी पिण्याच्याही लायक नाहीये. इथे आता मासेमारी होतीये किंवा जीवजंतूच जगत नाहीयेत. शासनाला काय सांगायचं? या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो की या ठिकाणी येणारा जो वारकरी असतो याची खरं तर अलंकापूरची सुरुवात त्या स्नानाने होत असते. इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा तुटती यातना सगळं त्यांच्या. इंद्रायणी मातेचं इतकं मोठं हे फार महत्व आहे आणि इंद्रायणी माता ही अशी या पद्धतीने दूषित होत आहे. याच पुढच्या महिन्यामध्ये जवळपास 1.5 लाख लोकांचा भव्य असा सप्त सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम ज्ञानेश्वर महाराजांचं हे जन्म शताब्दीचं वर्ष आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. खरं तर 750 750 वर्ष पूर्ण होत आहेत. जे आळंदी देवस्थान आहे ते शेकडो कोटी रुपये म्हणजे अर्थात या नदीच्या संवर्धनासाठी म्हणून इंद्रायणी नमामि इंद्रायणी हे प्रोजेक्ट आणला गेलाय. मात्र त्याचं कुठे काम होताना दिसत नाहीये. आळंदी देवस्थान जे आहे ते पुढच्या महिन्यामध्ये इथे मोठ्या प्रमाणात खर्च करते. मात्र इंद्रायणीच्या या सगळ्या प्रदूषणाकडे कोण बघणार हा खरा प्रश्न आहे. अगदी तुम्ही सुरुवातीपासून बालपणापासून या नदीमध्ये पोहला आहात. आता मात्र ही परिस्थिती आहे की इथे नाकावर रुमाल बांधून जावं लागतंय. ही इंद्रायणीची अवस्था पाहत नाही. हीच आमची म्हणजे जे लहानपणी आम्ही इंद्रायणी पाहिलेली आहे आळंदीची,
त्या लहानपणी आम्ही या नदीत पोहलोय बागडलोय सगळं केलं. पण ते आता इंद्रायणी आम्हाला पाहायला मिळत नाही. आमची ग्रामस्थांची भूमिका आहे. वारंवार प्रसार माध्यमातून वगैरे ह्या आळंदीच्या इंद्रायणीचं स्वरूप प्रगट केलं जातं, पण त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही. दिवसेंदिवस हाच प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे आपण बघतो की नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रभर जरी असला तरी पिंपरी चिंचवड शहरातून ज्या पद्धतीनं पवना, मुळा आणि ही इंद्रायणी वाहते, या पिंपरी चिंचवड शहरातील जे पाणी आहे, सांडपाणी आहे, मैला मिश्रित पाणी आहे, ते प्रक्रिया न करता सोडलं जातं असा देखील आरोप या सगळ्यांचा आहे. आणि म्हणून कुठेतरी या नदीच्या काठावर ज्या काही उद्योग आहेत त्यांचं पाणी त्वरित या नदीपात्रात बंद केलं तर किमान इंद्रायणीला मोकळा श्वास बरोबर. घेता येईल असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. बिलकुल. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्डही याकडे दुर्लक्ष करते आणि संबंधित यंत्रणा नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा न्यूज 18 लोकमत म्हणून आपण पाठपुरावा करतोय. बिलकुल या गोविंद, सगळ्या धन्यवाद. या सगळ्या माहितीसाठी आपण अपेक्षा करूयात इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त होईल लवकरात लवकर.